तर अशा पद्धतीनं तुम्ही यादी डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला यादीत तुमचं ऍप्लिकेशन नाव, तुमचा ऍप्लिकेशन नंबर जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. त्याच पद्धतीनं तुमचा मोबाईल नंबर वगैरे टाकून तुम्हाला सर्च केल्यानंतर तुमचं यादीमध्ये अर्जाची स्थिती आहे, ती अर्जाची काय स्थिती आहे, पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे किंवा काय झाले असेल ते सगळे दिसून येणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि तुम्ही जर तुमचं सर्च बारमध्ये PDF मध्ये जर तुम्ही सर्च बारमध्ये जर नाव टाकला तर सर्च बारमध्ये नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या नावावरती येणार, लक्षात ठेवायचं. समजा 1000 नावं, 2000, 3000 नावं जर असेल तर प्रत्येक नाव बघत बसायची गरज नाही, लक्षात ठेवा. काही महिलांचे मी चेकिंग केलेलं आहे यादीमध्ये, तर कशा पद्धतीने झालेलं आहे ते एक बाय एक स्टेप बाय स्टेप चेक करतात. असं बघायला गेलं तर 2 दिवस लागतील 5-6 हजार नावं असतील तर. हे काम करायचं, वरती सर्च बारमध्ये तुम्ही टच केल्यानंतर तुम्ही त्यांचं नाव टाका, जे तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना टाकलेलं होतं. नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या नावावरती जाते. डायरेक्टली शेवट नंबर जर असेल नाव तर सुद्धा डायरेक्टली तिथं येऊन तुम्हाला पोच करते. त्यामुळे